गार्डन मध्ये परत लॅव्हेंडर रिपॉट करायला. अक्षरशः कोमेजून गेलोय, म्हणजे मला वाटतं यांना ना टू मच ऑफ हीट लागली. तर हा व्लॉग स्पेशली मी बनवते जेव्हाही तुम्ही कोणतं न्यू प्लांट आणतात त्याला कसं प्रॉपरली रिपॉट केलं पाहिजे ते तुम्हाला आता या व्लॉगमध्ये समजेल. एवढ्या मला फार इच्छा आहे माझं स्वतःचं लॅव्हेंडर ग्रो करायची. टिश्यू बिकॉज इट्स गुड. तर सर्वात आधी मेन गोष्ट लक्षात ठेवायची तर तुम्ही कोणतं पॉटिंग मिक्स यूज करताय. इधर तुम्ही रेडीमेड कॉम्पोस्ट यूज करू शकतात आणि त्याच्यामध्ये थोडं पार्टमध्ये कावडंग मॅन्युअर किंवा कोणतंही वर्मी कंपोस्ट वगैरे टाकू शकतात. त्यानंतर पॉटमध्ये मी इकडे थोडे स्टोन्स टाकले होते की ते ड्रेनेजसाठी प्रॉपर होतं आणि हे कॉम्पोस्ट आणलं होतं ते मी डिरेक्टली यामध्ये टाकते आहे. पुरेल तर वाटतंय. एकदम चांगल्या क्वालिटीचं कॉम्पोस्ट आहे. मला वाटलं होतं ह्या ब्रँडचे चांगले आहेत नाही म्हणून मम्मीला बोलली आपलं तेवालाच मागव जे मागवते मी नेहमी. बट दिस इज मोर गुड. ते लम्स झाले थोडी लम्स थोडी. आणि होपफुली एकामध्ये दोन टाकते तर काय प्रॉब्लेम होऊ नये. तर पहिलं तर असा माझा विचार होता की हे दोन्ही लॅव्हेंडर मी एका पॉटमध्ये लावेल. तर आणि इकडे तुम्ही पाहू शकतात की हाऊ मच आय एम स्ट्रगलिंग टू रिमूव्ह दी प्लांट फ्रॉम दी पॉट. हे इतकं डिफिकल्ट होतं म्हणजे ह्याला इतका प्रेशर लावावा लागत होता. हे लोक ना असंच करतात. हे झाड इतकं मोठं झाल्याने ही सॉईल पण याला पुरत नाही. इकडे पाहू शकतात हे रूट्स आहेत पूर्ण खाली म्हणून ते येईना. तर जसं तुम्ही इकडे पाहतायत मी लिटरली याचे रूट्स जे खाली आले जास्त मी त्यांना अक्षरशः ब्रेकडाऊन करते. कारण की जोपर्यंत तुम्ही हे रूट्स तोडणार नाही तोपर्यंत तुम्ही प्लांट्स त्याच्यामधून काढूच नाही शकत. आणि जर थोडेफार रूट्स जर तुम्ही ब्रेकडाऊन करतात तर त्याने इतकंही प्लांटला काय हार्म होत नाही. आणि एक अजून इम्पॉर्टंट काळजी घ्या की तुम्ही जास्त प्रेशर नाही लावणार की ते प्लांट्स पूर्णच लिटरली असं म्हणजे दबून जाईल. जेंटली त्याला प्रेस करा आणि जसं ह्या प्रकारे मी त्याचे रूट्स ओपन करते तसं करा. टिप देते जेवढं मला आता माहिती आहे झाडांबद्दल. जेव्हा ही रूट्स असे कॉईल होतात ना पूर्ण कधीच हे असं घेऊन लावू नका कारण की ते रूट्स एक्सपॅन्ड होणारच नाही. ऑलवेज कट दिस हाफ. त्याने अजिबात डिस्टर्बही होत नाही प्लांट. ऑलवेज कट दिस हाफ अँड देन पुट स्टार्ट. मी घेऊन येते नाईफ आतून. मला वाटतं लॅव्हेंडरला ही कुंडी पण छोटी पडणार आहे. इट नीड्स बिगर पॉट. अजून एक गोष्टीची काळजी घ्यायची तुम्हाला जेव्हा पण तुम्ही न्यू प्लांट आणतात आणि त्याला रिप्लांट करतात दुसऱ्या पॉटमध्ये तर हे सगळं तुम्ही संध्याकाळच्या वेळी करा कारण की संध्याकाळी जास्त सन नसतो आणि त्या प्लांटला पण सेटल व्हायला थोडा टाईम भेटतो त्या सॉईलमध्ये. इथे मी याला परत थोडंफार कट केलं आणि इकडे मी त्याचे रूट्स पुन्हा थोडे सेपरेट करत होती बिफोर प्लांटिंग. मला वाटतं ह्याला ही कुंडी कमी पडणार आहे. आणि ह्याच प्रकारे हे मी सेकंड प्लांटलाही तसंच केलं. ज्या प्लांटला फर्स्ट केलं होतं त्याचे रूट्स थोडे ब्रेकडाऊन केले. यालाही कट केलं. एकच घे दोन घेऊ नको. लेट्स सी अभी दोनों ही लगाना पड़ेगा लगता है मुझे. दोनों राहतील वाटतंय. हॅलो. Hello. Alright. Yeah, you came from work now? Yeah. Doing some movies? Yeah. No. What to do but. That is a life. Yeah. You rest, yeah, now? Yeah. आणि त्यानंतर आपण ह्याला शिफ्ट करायचं बघू. नाही होणार वाटतं. मला दुसऱ्यामध्येच लावावं लागणार. एकामध्ये हे तर मला थोडी गार्डन मधली सॉइल आणून टाकावं लागेल ह्याच्यात.
लेट्स सी काय जुगाड होतं. गार्डनिंग नंतरची हात. तर इकडे थोडाफार जुगाड करून काय केलं मी, ती कुंडी तर आणली होती आणि ही कुंडी अशीच इकडे स्पेअर होती. यामध्ये विचार केला होता तुळस लावेल, पण सध्या हे लॅव्हेंडर खूप मोठे आहेत, तर एकाच कुंडीमध्ये 2 जाणार नाही, म्हणून इकडे पण यामध्ये बऱ्यापैकी कॉम्पोस्ट टाकले आणि यामध्येही बऱ्यापैकी कॉम्पोस्ट गेले. आणि बिचारा माझं स्नेक प्लांट तसंच राहिले. स्नेक प्लांटला उद्या कॉम्पोस्ट आणील मी आणि त्यानंतर त्यामध्ये टाकेल. आणि इकडे थोडं लॅव्हेंडरलाही लागणार आहे, पण जिन्सिंगमध्ये मी थोडं कॉम्पोस्ट टाकल्याने ह्याला आता घरी घेऊन चालली आहे मी. थोडं पाणी वगैरे टाकते यांना आणि ठेवते. आय गेस इकडे खूप ऊन होतं आणि यामध्ये पाणीही नव्हतं, त्यामुळे हे ड्राय पडलेत. तर लॅव्हेंडर ही झालं आहे फायनली. पॉट थोडंसं पाणी टाकते आणि जाते मग घरी. तर फायनली झालेत लॅव्हेंडर पण पॉट. आणि हा होता आजचा व्लॉग. होप तुमच्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थोडा अजून जास्त प्रेम दाखवा. आणि जो कोणी नवीन सबस्क्रायबर असेल, जो माझा व्लॉग फर्स्ट टाईम बघतोय, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि होपफुली भेटत राहूया नवीन व्लॉगमध्ये.